रोहित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी निवड, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून वर्णी, फ्रंटल आणि असेलचे प्रभारी म्हणून नियुक्ती। विविध मागण्यांसाठी आज परिचारिकांचे राज्यभर आंदोलन, मुंबईतही आझाद मैदानावर करणार निदर्शन। 18 जुलैपासून राज्यभरातील परिचारिका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार। मुंबई पालिकेचे कर्मचारी संपाबाबत आज भूमिका स्पष्ट करणार। सकाळी 10च्या सुमारास भूमिका स्पष्ट केली जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक, उद्धव ठाकरे विधानभवनात बैठक घेणार असल्याची माहिती। संजय राऊत मानहानी प्रकरणामध्ये नारायण राणेंना दिलासा नाहीच, राणेंनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली। 15 जानेवारी 2023ला नारायण राणेंनी संजय राऊतांना मी खासदार केल्याचं वक्तव्य केलं होतं। या विरोधात राऊतांनी मानहानीचा खटला दाखल केला होता। मविया सरकार कोसळल्यानंतर औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय उशिरा सुचलेलं शहाणपण, राज्यपालांनी बहुमताची विचारणा केल्यानंतरची बैठक बेकायदेशीर, देवेंद्र फडणवीसांची टीका। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात विधानभवन परिसरात शिवीगाळ, पडळकरांच्या गाडीचं दार लागल्याचा आव्हाडांचा आरोप। पडळकर आणि आव्हाडांमधलं वातावरण अधिवेशनात दुसऱ्यांदा तापलं। महाजनांच्या उघड नाराजीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा प्रकाश महाजनांना फोन, अमित ठाकरेंनी प्रकाश महाजनांना भेट घेण्याचं दिलं आश्वासन। फडणवीस प्रभू श्रीरामांसारखे चारित्र्यवान तर श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, परिणय फुकेंकडून फडणवीसांची देवांची तुलना करीत कौतुक। पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस बंधा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।